श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराजांचा वाणीरूप आविष्कार कसा होत असे याविषयी माहिती घेणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. वाणीरूप श्री महाराज या पुस्तकाचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर सांगतात, एकदा एक इसम प्रथमच श्री महाराजांकडे आला होता. श्री महाराजांनी त्याची नेहमीप्रमाणे कोण काय वगैरे चौकशी केली व मग थोडे तरी देवाचे नाम घेण्यास सुचविले. तेव्हा तो इसम म्हणाला, महाराज, मी ऐतिहासिक दृष्टिकोन असलेला मनुष्य आहे. कोणतीही नवी गोष्ट करण्यापूर्वी ती प्रथम कोणी केली, का केली, केव्हा कुठे केली व त्याचा परिणाम काय झाला वगैरे समजून घेतो व मगच ती करतो. तरी नाम प्रथम कुणी घेतले, त्याचे पुढे काय झाले वगैरे आपण मला सांगा व मग मी ते घेण्याचा विचार करीन. तेव्हा श्री महाराज म्हणाले, हे तुमचे मला फार आवडले. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली तर ती टिकाऊ होते. मग त्यांनी त्या इसमाला घरी कोण असते वगैरे विचारले. तेव्हा इतरांबरोबर बायको मुलेबाळे वगैरे असतात असे सांगितले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, म्हणजे तुमचे लग्न झाले आहे आणि मग तुमच्या ऐतिहासिक बुद्धीप्रमाणे लग्न ही संस्था प्रथम अस्तित्वात आली. पहिले लग्न कोणी केले, केव्हा केले, मुलेबाळे कशी, केव्हा, किती झाली वगैरे चौकशी करूनच तुम्ही लग्न केले असले पाहिजे. तसे मी काही केलेले नाही असे त्याने सांगितल्यावर श्री महाराज म्हणाले, म्हणजे ही सर्व चौकशी न करता व माहिती मिळाली नसतानाही तुमचे लग्न झाले आहे, मुलेबाळे झाली. मग नामाच्या बाबतीतही या सगळ्यांशिवाय ते घेतले तर त्याचा व्हायचा तो परिणाम होणार नाही का? व त्याशिवाय ते घेण्यास हरकत किंवा अडचण का असावी? असो. पूर्वी श्री महाराज गोंदवल्यात प्रवचन वगैरे करीत नसत, फक्त लोकांना खाजगीत भेटत असत. 1957च्या सुमारास आईसाहेबांच्या मंडपात प्रवचने सुरू झाली. पहिल्या प्रवचनाच्या सुरुवातीला ते म्हणाले, आपण पाचामुखी परमेश्वर असे म्हणतो. येथे 500 माणसे जमली आहेत, मग त्यांच्यात परमेश्वर असणार नाही का? तरी त्या परमेश्वराला नमस्कार करून मी सुरुवात करतो. तसेच एकदा पुण्यतिथी उत्सव संपल्यानंतर एक इसम परत जायला निघाला असता श्री महाराजांना भेटण्याकरिता आला. आता घरीच परत जाणार का असे श्री महाराजांनी त्याला विचारले असता तो म्हणाला, नाही, पंढरपूर, शिखर शिंगणापूर वगैरे करून मग घरी जाईल. तेव्हा श्री महाराज म्हणाले, चांगले आहे, परंतु एक गोष्ट सांगतो. एक तीर्थक्षेत्र पाहून ज्याचे समाधान झाले नाही त्याचे सर्व तीर्थक्षेत्रे पाहूनही समाधान होणार नाही, एवढे लक्षात ठेवावे. असो. एकदा श्री सीताराम दामले उत्सवात दशमीला गोंदवल्यास येण्यास निघाले, परंतु काही कारणाने प्रत्यक्षात एकादशीला तेथे येऊन पोहोचले. तेथे श्री महाराजांना भेटल्यावर आपण उत्सवानंतर आल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. तेव्हा श्री महाराज म्हणाले, मग त्यात काय झाले? गंगा जशी 24 तास वाहत असते त्याप्रमाणेच येथे 12 महिने उत्सवच असतो. त्यामुळे त्यात तुम्हास वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. असो. साधक हो, एकदा गोंदवल्याच्या पुण्यतिथी उत्सवाला जाण्याकरिता म्हणून श्री महाराज तीर्थस्वरूप गणपतराव दामल्यांच्या घरी आले होते. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या लोकात डॉक्टर भागवत व श्री राजभाऊ केळकर हेही होते. गोंदवल्यास जाणार की नाही असे श्री महाराजांनी डॉक्टरांना विचारले व मग म्हणाले, वर्षातून एकदा तरी रामाचे दर्शन घ्यावे, म्हणजे त्याकरिता गोंदवल्यास जावे. त्यानंतर तीर्थस्वरूप राजाभाऊ पुढे झाले व श्री महाराजांनी त्यांनाही ते जाणार की नाही असे विचारले. त्यावर श्रींनी त्यांना काय सांगितले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.